नमस्कार. पी एम क्रिएटर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी आज या व्हिडिओमधून हे असं सुंदर असं ब्रेसलेट कसं बनवायचं ते शिकवणार आहे. त्यासाठी मी हे असे ओव्हल शेपचे क्रीम कलरचे मोती म्हणजेच लंब गोल मोती वापरलेले आहेत. त्यामुळे हे अतिशय छान असं सुंदर असं दिसत आहे. बनवायला पण हे अतिशय सोपं आहे, त्यामुळे तुम्ही नक्की बनवून बघा. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हे ब्रेसलेट कसं बनवायचं ते शिका. चला तर मग आता आपण हे ब्रेसलेट कसं बनवायचं ते बघूया. तर हे ब्रेसलेट बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे हे ओव्हल शेपचे 4 नंबरचे मोती आहेत, म्हणजे लंब गोल असे हे मोती आहेत. क्रीम कलरचे मोती आहेत 4 नंबरचे. हे क्रिस्टल आहेत लाल 4 नंबरचेच आहे. हे एक हुक लागणार आहे, हुक आणि त्याला अटॅच चेन आहे. हे लागणारे ब्रेसलेटसाठी कात्री, सुई आणि हा त्याला असा नायलॉनचा हा दोरा. एवढं साहित्य आपल्याला हे ब्रेसलेट बनवायला लागणार आहे. चला तर मग आता आपण हे ब्रेसलेट कसं बनवायचं ते बघूया. पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. सगळ्यात पहिल्यांदा असे मी हे 4 मोती ओवून घेतलेले आहेत. पहिला क्रीम कलरचा, मग रेड, क्रीम आणि रेड असे 4 मोती मी ओवून घेतले. आता या क्रीम कलरच्या मोत्यातून सुई अशी काढून घ्यायची आहे. हा असा आपला चौकोन तयार झालेला आहे. आता ह्या लाल क्रिस्टलमधून सुई काढून घ्यायची. इथे परत हा क्रीम कलर, रेड कलर आणि क्रीम कलर असे 3 मोती घ्यायचे आणि परत त्याच लाल मोत्यातून विरुद्ध दिशेने सुई काढून घ्यायची. असे 2 चौकोन तयार झाले. आता ह्या ओव्हल शेप मण्यामधून मोत्यामधून सुई काढून घेतली. हे असं ओढून घ्यायचं छान. आता इथे हे बाहेरच्या साईडला दोरा आहे आपला आणि इथे रेड मोती आहे, त्यामुळे पहिल्यांदा आपण हा लाल मोती घ्यायचा आहे एक ओवून, मग दुसरा क्रीम घ्यायचा आहे आणि हा परत लाल मोती असे हे 3 मोती घ्यायचे. आता परत त्याच ओव्हल शेपच्या मोत्यामधून आपण सुई विरुद्ध दिशेने काढून घ्यायची. म्हणजे आता ह्या चौकोनावरती हा दुसरा चौकोन तयार झाला. आता ह्या सगळ्या मोत्यातून सुई आपण अशी काढून घ्यायची. लाल मोत्यातून काढली, ह्या मोत्यातून पण काढून घ्यायचे, ह्या आणि ह्या सगळ्या मोत्यातून मी अशी ही सुई काढून घेतली. आता इथे हा बाहेरच्या साईडने दोरा आलेला आहे, तर इथे पण रेड आहे हा, त्यामुळे इथे पहिल्यांदा आता रेड मोती घ्यायचा, मग हा क्रीम कलरचा मोती घ्यायचा. असे 2च मोती घ्यायचे आणि हा जो मधला लाल मोती आहे त्याच्यातून सुई वरून खालच्या दिशेने काढून घ्यायची. परत ह्या मोत्यातून या मोत्यातून
आणि ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची अशी. आता इथे इकडे 1 2 इकडे पण 1 2 असे चौकोन तयार झाले. आता इथे आपला मधल्या साईडमध्ये आपला हा दोरा आलेला आहे. मध्ये पहिल्यांदा इथे पण रेडच आहे, त्यामुळे इथे पहिल्यांदा आता हा एक रेड घ्यायचा, क्रीम कलरचा आणि रेड असे हे 3 मोती घ्यायचे आणि परत या मोत्यात आहे ना त्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने सुई काढून घ्यायची. आता परत ह्या लाल क्रिस्टलमध्ये मधून सुई काढून घ्यायची. आता इथे ह्या लाल मोत्यातच आहे आपला दोरा, त्यामुळे लाल मोती नाही घ्यायचा. आता पहिल्यांदा इथे हा क्रीम कलरचा घ्यायचा आणि मग हा लाल घ्यायचा, असे 2च मोती घ्यायचे. आणि हा जो इकडचा मोती आहे हा म्हणजे 1 2 3 3 नंबरचा जो ओव्हल शेपचा मोती आहे त्याच्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची. आता परत ह्या लाल मोत्यातून वरच्या दिशेने अशी किंवा डावीकडून उजवीकडे सुई काढून घ्यायची आणि ह्या मोत्यात सुई घ्यायची अशी. आता इथे परत 3 घ्यायचे. बाहेरच्या दिशेने दोरा आहे त्यामुळे पहिला लाल घ्यायचा 1, मग क्रीम आणि मग परत हा 1 लाल, असे 3 मोती घ्यायचे. त्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने सुई काढून घ्यायची. आता ह्या सगळ्या मोत्यांमधून सुई काढून घ्यायची. पहिला ह्या लाल, क्रीम, परत हा लाल आणि हा क्रीम. सगळ्या मोत्यांमधून मी अशी सुई काढून घेतली. परत इथे बाहेरच्या बाजूने दोरा आलाय, बाहेर लाल रंगाचे मोती आहेत म्हणून पहिला लाल आणि मग हा क्रीम कलरचा आणि परत एक नाही सॉरी, आता इथे हे 2च मोती घ्यायचेत, 1 आणि 2. आणि हा जो मधला लाल आहे त्या लाल मोत्यातून सुई काढून घ्यायची अशी. परत आता ह्या मोत्यातून क्रीम कलरच्या मोत्यातून सुई काढून घेतली. ह्या मोत्यातून लाल आणि ह्या क्रीम कलरच्या मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथे दोरा आतल्या साईडला आहे, आतमध्ये लाल मोती आहे, त्यामुळे पहिल्यांदा 1 लाल, मग हा क्रीम आणि परत हा 1 लाल, असे 3 मोती घ्यायचे. त्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने सुई काढून घ्यायची. आता इथे लाल मोत्यातच दोरा आहे म्हणजे लाल मोती ऑलरेडी आहे, त्यामुळे आता पहिला हा घ्यायचा मग लाल घ्यायचा, असे 2 मोती घ्यायचे. परत ह्या क्रीम कलरच्या मोत्यातून विरुद्ध बाजूने सुई काढून घ्यायची या लाल मोत्यातून
आणि ह्या क्रीम मोत्यातून सुई आपण काढून घेतली. आता सेम ह्या पद्धतीनेच आपल्याला हवं तेवढं मोठं लांब ब्रेसलेट आपण तयार करून घ्यायचं आहे. हे विणण्याची हीच पद्धत ठेवायची, म्हणजे प्रत्येक वेळेला हे लालवरती लाल येत राहतील आणि क्रीमवरती क्रीम मोती येत राहतील. हे मी 24 चौकोन केलेले आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 आणि 24 चौकोन केलेत असे दोन्ही साईडला. म्हणजे हे एकूण 6 इंच झालेलं आहे. आता इथे हे हुक आपल्याला अटॅच करायचं आहे. आता ही चेन आहे, तर काढून घेणार आहे असं. आता इथे हे जे गॅप आहे, हे हा जो दोरा आहे ह्या मोत्याचा, त्याच्यातून परत असं हे करून हुकमधून घेऊन त्या गाठ मारून टाकायची अशी. आता इकडच्या ह्या दोऱ्यातून घ्यायचे, म्हणजे हा जो दोरा आहे हा चौकोन आहे, हा दोरा आहे त्याच्यातून, आणि या रिंगमधून घ्यायची सुई, परत असे गाठ मारून घ्यायची परत अशी. इथे आता अशा या 2 गाठी मारून झाल्यात. अशा जर आपण अजून 2 मारून घेऊया, म्हणजे हे इथे फिक्स होईल. एकदा इकडून आणि एकदा इकडून, म्हणजे बरोबर ते चेन आहे ती सेंटरला येईल. अशी. आता हा दोरा इथेच तोडायचा नाही आहे, तो असं काढून घ्यायचा ह्याच्यातून मोत्यांमधून, कारण त्याची गाठ सुटू शकते. आता इथे एक अशी गाठ मारून घ्यायची या कॉर्नरला. आता परत हे 1-2 मोत्यांमधून सुई काढून घ्यायची अशी. परत इथे एक गाठ मारते. इथे आता हा दोरा आपण कट करून टाकणार आहे. आता इथे हे फिक्स झालं आहे. आता हे हलण्याची किंवा ह्याची गाठ सुटण्याची काही शक्यता नाही. आता हे हुक आहे ते इथे असं या दोन्हीच्या मध्ये फिक्स करून टाकायचं. तर हे दुसऱ्या साईडला मी हे जसं जोडलं तसंच हे दुसऱ्या साईडनी पण मी हे हुक जोडून घेतलेलं आहे, आणि हे आपलं एक सुंदर असं ब्रेसलेट तयार झालेलं आहे. हे बनवायला अतिशय सोपं आहे, पण दिसायला खूप सुंदर आहे. इथे असे छोटे छोटे कुंदन तुम्ही किंवा खडे जे मिळतात ते असे छोटे छोटे खडे इथे जर मध्ये तुम्ही चिकटवले
तर हे अजून छान दिसेल. तुम्ही हे नक्की करून बघा. आणि माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर त्याला नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.